आज या मिडवीक भक्तीमध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. मिडवीक भक्तीला, मिडवीक वर्शिपला आम्ही प्रारंभ करीत आहोत. प्रार्थना करूया. प्रेम देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंचा प्रभू, देवादी देवा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत की आम्ही सदैव तुझ्या पुढे नम्र लीन आणि बापा परमेश्वर आम्ही आत्म्याने व खरेपणाने तुझी उपासना करीत असावं अशी तुझी इच्छा आहे. हे बापा परमेश्वरा, आम्ही केवळ मुखाने तुला आमची नम्रता जाहीर करणारे असू नाही, तर बापा खऱ्या अर्थाने आम्ही बापा परमेश्वरा आमचा दीन भाव घेऊन तुझ्या पुढे यावं अशी कृपा, दया, अनुग्रह तू आम्हाला दे. हा जो लॉकडाऊनचा आणि सर्वत्र जो प्रसंग आलेला आहे, त्यामध्ये लोकांना एक देवाचं मार्गदर्शन मिळावं, प्रोत्साहन मिळावं, उत्तेजन मिळावं आणि पुन्हा एकदा त्यांना पुनरुज्जीवित होता यावं, देवाची कृपा, दया, अनुग्रह मिळावा ह्या हेतूने बापा परमेश्वरा ह्या भक्तीचा प्रारंभ आम्ही करीत आहोत. आणि म्हणून बापा परमेश्वरा आज प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुझ्या स्वाधीन आणि अधीन करीत आहोत. बापा परमेश्वरा, जी प्रत्येक व्यक्ती ऐकत आहे त्यांना आज त्यांच्या गरजेनुरूप बापा तुझी कृपा दे, तुझी दया दे. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. आम्हा प्रत्येकाचं बापा परमेश्वरा स्वास्थ्य राख, आमचं मानसिक स्वास्थ्य, त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा आमचं शारीरिक स्वास्थ्य तू विशेष प्रकारे बापा परमेश्वरा हे योग्य प्रकारे तू राख बापा, अशी आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. हे प्रभू, आता आम्ही आमचं आत्माजीव शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत. ही भक्ती तू आशीर्वादाची कर. मान महिमा गौरव देवाला, धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. यावेळेला गीत आपण ऐकणार आहोत आणि देवाच्या उपकार स्तुतीसाठी हे गीत आपण गात आहोत. हर्ष वाटतो बहुता, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुता, हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो, ओ मला येशू तारितो, येशू तारितो, ओ मला येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. प्रेम दावितो, हो येशू प्रेम दावितो, प्रेम दावितो, हो येशू प्रेम दावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. प्रिय वाटतो, हो येशू प्रिय वाटतो,
अर्पितो माझे तन मन धन त्यास अर्पितो हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये आजच्या मिडवीक भक्तीमध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. आजचा जो विषय आहे तो आहे प्रभू येशू ख्रिस्त सर्वश्रेष्ठ आहे. प्रभू येशू ख्रिस्त सर्वश्रेष्ठ आहे. आणि शास्त्रपाठ आहे मत्तई कृत शुभवर्तमान अध्याय 12 वचने 1 ते 8. Gospel according to Saint Matthew chapter 12 verses 1 to 8. शब्बाताचे पालन. त्यावेळी एका शब्बात दिवशी येशू शेतामधून गेला. तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. हे पाहून परुषी त्याला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. त्याने त्यास म्हटले, दावीद व त्याच्याबरोबरची माणसे यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले? म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसांनी खाऊ नये तर याजकांनी मात्र खाव्या, त्या त्यांनी कशा खाल्ल्या हे तुम्ही वाचले नाही काय? किंवा याजक मंदिरात शब्बात दिवशी शब्बात मोडून निर्दोष असतात हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय? तरी पण मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा कुणी एक येथे आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको, याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषास दोष लावला नसता. कारण मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी आहे. देव बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्त सर्वश्रेष्ठ आहे. आजचा विषय आम्ही पाहत आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य हे शेतामधून जात होते. त्यांना भूक लागली, त्यांनी कणसे मोडली आणि ते कणसे खाऊ लागले. आणि तो होता शब्बात दिवस. आणि परुषी हे त्याच्या मागे मागे जात होते. येशूला दोषी ठरविण्यासाठी काहीतरी आपल्याला मिळेल निमित्त कारण शोधण्यासाठी ते येशूच्या मागे जात होते. प्रियानो, आणि त्यांना दोष लावण्यासारखं एक कारण मिळालं, आणि ते म्हणजे शब्बात दिवशी शिष्यांनी कणसे मोडून खाल्ली. आणि त्यांनी लगेच येशूला दोष लावला. येशूला ते म्हणाले, शब्बात दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तावर कोणीही दोष किंवा पाप किंवा अपराध लावू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त हा निर्दोष व निष्कलंक आहे. तोच एक परमपवित्र, तो
परमपवित्र देवाचा एकुलता एक पुत्र आहे. पापी आम्ही मानव आहोत. जेव्हा देवाने मनुष्याकडे स्वर्गातून खाली पाहिले तेव्हा त्याला नीतिमान कोणी दिसलं नाही, एकही नाही. पापी आम्ही मानव आहोत, आमची दृष्टी पापी आहे. आणि म्हणून त्या निर्दोष आणि निष्कलंक प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहताना सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी दोषच दिसतो. परंतु जेव्हा आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, विश्वास ठेवतो, त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्ही पाप क्षमा आम्हाला प्राप्त होते, पापापासून तारण प्राप्त होते, तेव्हा तोच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला निर्दोष व निष्कलंक दिसू लागतो. हा फरक आहे. परुषी हे येशू ख्रिस्तावर दोष लावित आहे. आणि म्हणून प्रियांनो, लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्तावर काय किंवा देवावर काय कोणाही मानवाने दोष लावू नये. कारण तोच सर्वांचा निर्माण करता देव आहे. तो सर्व नियम करता आहे. तो कोणत्याही नियमाधीन नाही, तो नियम करता आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि देवावर कधीही आम्ही दोष लावता कामा नये. देवाला कोणीही मनुष्याने उलटून बोलू नये. देवाला कोणीही मनुष्य उलटून बोलू शकत नाही. प्रियांनो, ही सैतानाची क्लुप्ती आहे, देवाला दोष देणे. त्या सैतानाने हवेला देखील हीच क्लुप्ती उपयोगात आणली आणि फळ खाऊ घालताना तो म्हणाला, तुम्ही मरणार नाही, तर देवा समान बरे वाईट जाणणारे व्हा. ही सैतानाची भुलथा भुरळ क्लुप्ती कुयुक्ती आहे की तो नेहमीच देवाविरुद्ध बोलतो. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही मानव आहोत, कधीही देवाला उलटून बोलू नये. देवाला दोष देऊन कोणालाही सत्य समजत नाही. ज्याच्या मनात देवाविषयीचे काही प्रश्न, समस्या, अडचणी, काहीतरी दोष, काहीतरी चुका असतात, त्याला सत्य कधीच समजत नाही, कधीच प्रगट होत नाही. सर्वात प्रथम हेच आम्ही कबूल केलं पाहिजे की आपण राजाधिराज आहात. अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण ठेवा. हे सत्य त्याला समजलं जेव्हा त्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. प्रियांनो, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आणि सत्य समजण्यासाठी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे हे आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला दोष देऊन किंवा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दोष शोधून कोणालाही सत्य समजणार नाही. आणि म्हणूनच परुषी आणि इतर जे शास्त्री, धर्मपुढारी जे होते, त्यांना त्यामुळेच सत्य समजले नाही. त्यांना त्यामुळेच प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखता आलं नाही. आणि म्हणून त्यांनी अज्ञानाने असं म्हटलेलं आहे, त्याला वधस्तंभावर खिळले. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, प्रभू येशू ख्रिस्त हा मंदिरापेक्षा थोर आहे. तो स्वतः म्हणाला, आणि मंदिरापेक्षा थोर असा एक इथे आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा मंदिरापेक्षा थोर आहे. हे तो ज्यांना मंदिराचा अभिमान वाटत होता, ज्यांनी मंदिर बाजारपेठ आणि लुटारूंची गुहा बनवली होती, ज्यांनी आपल्या स्वतःच्या कमाईचं साधन मंदिर बनवलेलं होतं, त्या पुरुषांना, त्या धर्मपुढाऱ्यांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मंदिरापेक्षा मी थोर आहे. प्रियांनो, मंदिराची इमारत
थोर नाही, श्रेष्ठ नाही, मोठी नाही, महान नाही, तर मंदिरामध्ये जो देव, जो प्रभू येशू ख्रिस्त उतरून येतो, तो देव थोर आहे. आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मंदिराच्या सर्व डेकोरेशनमुळे मंदिर फार थोर झालेलं आहे, महान झालेलं आहे, श्रेष्ठ झालेलं आहे असं नाही. मंदिरामध्ये देव प्रभू येशू ख्रिस्त उतरून येतो म्हणून ते मंदिर बनत आहे. त्या मंदिरापेक्षा देव थोर आहे, प्रभू येशू ख्रिस्त थोर आहे, हा विश्वास नेहमी आम्ही घेऊन मंडळीमध्ये एकत्र जमलं पाहिजे. मंदिराच्या इमारतीचा अभिमान बाळगू नका, कारण मंदिरापेक्षा देव थोर आहे. मंदिराच्या पुलपिटचा अभिमान बाळगू नका, कारण त्या पुलपिटपेक्षा प्रभू येशू ख्रिस्त थोर आहे. मंदिरातल्या फर्निचरचा अभिमान बाळगू नका, कारण त्या फर्निचरपेक्षाही प्रभू येशू ख्रिस्त थोर आहे. मंदिरातील देवाने नेमलेल्या त्या पाळकाचा अभिमान बाळगू नका, कारण त्या पाळकापेक्षाही देव थोर आहे. तुमच्या मंदिराला किती वर्ष झाली याचा अभिमान बाळगू नका, कारण त्या मंदिराला तेवढा वर्ष सांभाळणारा देव तो थोर आहे. मंदिरामधील सभासदांचा अभिमान बाळगू नका, कारण त्या सभासदांपेक्षा देव थोर आहे. प्रियानो, देवाला सर्वश्रेष्ठ माना, देवाचा आदर करा, देवाचा महिमा आणि गौरव करा. देव सर्वांपेक्षा महान आहे, सर्वश्रेष्ठ आहे. ही मानसिकता, ही आध्यात्मिकता, हे विचार आमचे झाले पाहिजे. देव म्हणतो मंदिरापेक्षा मी थोर आहे. आज मंडळी या नात्याने आम्ही ज्या कोणत्याही मंदिरात जमत असू, लक्षात घ्या प्रियानो, त्या मंदिराचा अभिमान बाळगू नका. अभिमान बाळगायचा असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्ताचा अभिमान बाळगा. देवापेक्षा दृश्य गोष्टींना थोर मानायला भाग पाडणे आणि देवाला दुय्यम स्थानावर नेऊन ठेवणे ही सैतानाची भूलथाप आहे. आणि ती एक प्रकारची अन्य देवाची भक्ती आहे, एक प्रकारची मूर्तीपूजा आहे. देवाचे गौरव देवाशिवाय कशालाही देऊ नका. जर देव स्वतः म्हणत आहे, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे की मंदिरापेक्षा मी थोर आहे. प्रियानो, आज आध्यात्मिक जीवनामध्ये आम्हाला कशाचा अभिमान तर वाटत नाही देवाशिवाय, ख्रिस्ताशिवाय. कधी कधी आम्ही म्हणतो की आम्हाला आमचा प्रभू येशू ख्रिस्त फार थोर आहे, महान आहे, परंतु आमच्या कृतीतून, बोलण्यातून, उक्तीतून, विचारातून आम्ही प्रभू येशू ख्रिस्तापेक्षाही जास्त श्रेष्ठत्व इतर गोष्टींना, दृश्य गोष्टींना दिलेलं असतं. आणि प्रियानो, लक्षात घ्या, असं जर झालं तर आम्हाला सत्य समजणार नाही. जे महान सत्य देवाच्या वचनामध्ये देवाने भरलेलं आहे ते आम्हाला समजू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता ह्याच संदेशामध्ये तिसरा मुद्दा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त शब्बाताचा धनी आहे. याचाच अर्थ प्रभू येशू ख्रिस्त हा शब्बातापेक्षाही थोर आहे. शब्बातापेक्षाही प्रभू येशू ख्रिस्त थोर आहे. शब्बाताचा नियम प्रभू येशू ख्रिस्तानेच लावून दिला होता. कारण
आम्ही त्रैक देव मानत आहोत, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा. मग नियम हा नियमकर्त्यापेक्षा मोठा होईल कसा? एखादा नियम हा नियमकर्त्यापेक्षा मोठा होऊ शकेल का? नाही. नियमकर्ता हा मोठा आहे. प्रभू येशू ख्रिस्त शबातापेक्षा थोर आहे. याचा अर्थ हा की इस्रायल लोकांनी 7 दिवसांपैकी एक दिवस शनिवार हा देवासाठी पवित्रपणे पाळायचा होता. तो देवासाठी म्हणून वेगळा करायचा होता. त्या दिवशी इतर कोणतीही गोष्ट न करता फक्त देवाचं चिंतन, मनन, ध्यान हे करायचं होतं. परंतु तो एक दिवस देखील पवित्रपणे पाळू शकले नाही. त्यांनी देवाचे शबात मोडले. हे सत्य पवित्र वचनामध्ये आम्हाला ठायी पाहायला मिळत आहे. आणि तरी सुद्धा परुषी प्रभू येशू ख्रिस्ताला शबात मोडल्याचा आरोप लावित आहेत, दोष लावित आहेत. परंतु प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या संपूर्ण जीवनाचे दिवस, एक क्षण म्हणजे 33.5 वर्षांचा एक क्षण फक्त देवासाठीच तो जगलेला आहे. देवाच्याच इच्छा त्याने पूर्ण केल्या आहे. देवासाठीच प्रभू येशू ख्रिस्त पवित्र जीवन तो जगलेला आहे. आणि ह्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्तासाठी प्रत्येक दिवस हा शबातच होता. फक्त शनिवार नव्हे, तो प्रत्येक दिवस शबात म्हणूनच जगलेला आहे. फक्त शनिवारच नाही, तो संपूर्ण सप्ताहच त्याच्याकरिता शबात होता. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणू शकला की मी शबाताचा धनी आहे. तो शबात दिवशी कबरेत गेला आणि शबातानंतर भल्या मोठ्या पहाटे तो मरणावर विजयी होऊन उठला. तो दिवस शबात नव्हता, तर शबातानंतरचा येणारा तो दिवस होता. सप्ताहाचा पहिला दिवस रविवार होता. आणि म्हणून जेवढ्यांनी प्रभू येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांनी आता रविवार ते शनिवार हे सर्व दिवस शबात म्हणून पाळायचे आहेत. प्रत्येक दिवस आणि दिवसाचा प्रत्येक क्षण हा ख्रिस्तासाठीच जगायचे आहे. प्रियांनो, ही गोष्ट आम्हाला ऐकायला, करायला थोडी अवघड वाटेल, परंतु प्रेषितांनी हे जीवन जगून दाखवले आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने आवाहन केलेलं आहे की ज्याला माझा शिष्य व्हायचा आहे त्याने आपला वधस्तंभ उचलावा आणि मला अनुसरावा. फक्त रविवारच्या दिवशी नव्हे, फक्त शनिवारच्या दिवशी नव्हे, फक्त गुरुवारच्या दिवशी नव्हे, आठवड्यातला एखादा 2 दिवस नव्हे, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी त्याने आपला वधस्तंभ उचलायचा आहे आणि मला म्हणजे ख्रिस्ताला अनुसरायचं आहे. प्रेषितांनी हे जीवन जगून दाखवले आहे. संत पौलाने त्याच्या पाचारणानंतर जाहीर केले की मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगत आहे. ख्रिस्त माझ्या ठायी, जो शाबाताचा धनी प्रभू येशू ख्रिस्त, तो माझ्या ठायी जगत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा प्रियानो, आम्ही प्रत्येक क्षणाला जगलं पाहिजे. त्या ख्रिस्ताला आम्ही परिधान केलेलं पाहिजे. ख्रिस्त माझ्या ठायी जगत आहे म्हणजे माझ्यासाठी आता प्रत्येक दिवस हा शबात आहे.
आठवण ठेवून पवित्रपणे देवासाठी जगण्याचा हा आता माझा प्रत्येक दिवस शबात आहे. ख्रिस्ती लोकांनी आता प्रत्येक दिवशी ख्रिस्ताची उपासना केली पाहिजे, ख्रिस्ताची भक्ती केली पाहिजे, ख्रिस्ताची आराधना केली पाहिजे. आपल्या सर्व कामकाजामध्ये ख्रिस्ताची आठवण ठेवून ख्रिस्ताची वेळ समय ख्रिस्ताला दिला पाहिजे. आणि तो आहे शबात. तो आहे शबात. जो दिवस मी ख्रिस्तासाठी जगू शकत नाही, त्या दिवशी मी शबाताचं उल्लंघन केलेलं आहे, असं आता होणार आहे. जुन्या काळात 1 दिवस होता, पण आता 7 दिवस शबात आहे. लक्षात ठेवा प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय प्रत्येक दिवस शबात पवित्रपणे पाळता येणं शक्यच नाही. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जोपर्यंत आमच्यावर उतरून येत नाही तोपर्यंत. आणि बाप्तिस्माचा अर्थ तोच आहे, बुडणे. बाप्तिस्मा होणे म्हणजे त्याच्यामध्ये बुडणे आणि पुन्हा उठणे म्हणजे संपूर्णपणे ख्रिस्ताला समर्पित होणे. मी दिसतो असे नाही, तर आता माझ्या ठाई ख्रिस्त दिसत आहे. मी माझ्यासाठी जगत नाही, तर मी ख्रिस्तासाठी जगत आहे. प्रियांनो, हे समर्पण ख्रिस्त मागत आहे. आणि म्हणून तो म्हणाला आहे, मी शबाताचा धनी आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही आमचा देव प्रभू म्हणून कबूल केलेला आहे आणि तो जर शबाताचा धनी आहे, तर आता आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा शबात असला पाहिजे. हातांनी काम न करणे, पायांनी न चालणे, देवासाठी स्वस्थ बसून राहणे, हा शबात इस्रायल लोकांचा होता. शनिवार काहीच करायचं नाही, स्वस्थ बसून राहायचं, आणि तो म्हणजे त्यांचा शबात होता. पण आता आमच्यासाठी हातांनी ख्रिस्तासाठी काम करायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की शबात दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे. मत्तई 12:12. सत्कृत्य करणे. शबात म्हणजे सत्कृत्य करणे. हातावर हात बांधून बसून राहणे नव्हे, ख्रिस्तासाठी काम करणे. प्रत्येक दिवशी विचार करा, मला काय सत्कृत्य करता येईल, काय सत्कृत्य करता येईल. आध्यात्मिक सत्कृत्य आहे, सामाजिक सत्कृत्य आहेत, मला कोणतं सत्कृत्य करता येईल. परंतु त्याद्वारे ख्रिस्ताचं गौरव होणे हे अपेक्षित आहे. प्रियांनो, आता हातांनी काम न करणे, पायांनी न चालणे, देवासाठी स्वस्थ बसून राहणे हा शबात नाही. आता शबात आहे आमच्यासाठी हातांनी ख्रिस्तासाठी काम करणे, पायांनी सुवार्तेसाठी चालत राहणे आणि स्वस्थ बसून न राहता ख्रिस्तासाठी काम करीत राहणे, हाच आमचा शबात आहे. ज्या दिवशी मी ख्रिस्तासाठी काम करू शकत नाही, करीत नाही, मी सत्कृत्य करत नाही, त्या दिवशी मी शबात मोडलेला असतो. आणि म्हणून प्रियांनो, आमच्यासाठी जर आता प्रत्येक दिवस शबात आहे, तर आम्हाला आता हे बंधनकारक आहे. उठता क्षणी पहिला विचार आणि निद्रा मला अजाणतेमध्ये नेण्यापूर्वी माझा शेवटचा विचार एकच असायला हवा, आणि तो म्हणजे ख्रिस्ताचे गौरव, ख्रिस्ताची सेवा आणि ख्रिस्ताला उंचावणे. प्रियांनो, आज
आम्ही ख्रिस्ती लोकांनी गंभीर होण्याची गरज आहे. आज आम्हाला असं वाटत आहे रविवारचा दिवस आम्हाला शब्दात दिलेला आहे आणि म्हणून एक दिवस रविवार 1 तास, 1.5 तास, 2 तास, 2.5 तास चर्चमध्ये जाऊन भक्ती केली म्हणजे आम्ही शब्दात पवित्रपणे पाळला, असा आमचा आता गैरसमज झालेला आहे. इस्रायल लोकांसारखाच आमचा गैरसमज झालेला आहे. परंतु लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त हा शब्दाचा धनी आहे आणि म्हणून आम्हाला प्रत्येक दिवस आता प्रभू येशू ख्रिस्तासाठी जगणे आणि प्रभू येशू ख्रिस्तासाठीच आम्हाला सर्व प्रकारे प्रियानो काम करणे हे आवश्यक आहे. प्रभूमध्ये केलेले तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. आणि म्हणून प्रियानो पुन्हा एकदा लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त मंदिरापेक्षा श्रेष्ठ आहे. प्रभू येशू ख्रिस्त शबातापेक्षा श्रेष्ठ आहे. आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. उपासना फक्त प्रभू येशू ख्रिस्ताची करा, दुसरं कशाची नाही. आणि शबात म्हणजे जगायचं जे आहे ते केवळ ख्रिस्तासाठी. आमचा प्रत्येक श्वास हा ख्रिस्तासाठी असणे आवश्यक आहे. आणि म्हणून आज पुन्हा एकदा आम्ही देवबापाला धन्यवाद देत आहोत आणि देवाची उपकार स्तुती करीत आहोत की ह्या मिडवीक मध्ये आम्हाला जो विषय देवाने दिलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वश्रेष्ठ आहे, त्याचं श्रेष्ठत्व जपणे हीच खरी उपासना आहे. ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व सदैव ख्रिस्ताला देत राहणे हीच सुभक्ती आहे. हे समजा प्रियानो. देव बापाला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आमच्या स्वर्गीय बापा, पुन्हा एकदा आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. हे बापा परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वश्रेष्ठ आहे. तो मंदिरापेक्षा श्रेष्ठ आहे. तो शबातापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून बापा परमेश्वरा, माझा ऱ्हास हो आणि त्याचा उत्कर्ष हो. बाप्तिस्मा करणारा योहान हे जे वाक्य बोललेलं आहे त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने आज आम्हाला लक्षात येत आहे. कदाचित मनामध्ये प्रश्न असा उठू शकतो की हे कोणाला शक्य नाही. अशा प्रकारचं जीवन जगणं कोणाला शक्य नाही. होय बापा, आम्हाला ते शक्य नाही. परंतु तुझा पवित्र आत्मा जेव्हा आमच्यावर छाया करतो, तुझा पवित्र आत्मा जेव्हा आमच्यावर येतो, जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याने भरू लागतो, परिपूर्ण होऊ लागतो, तेव्हा हे सहज शक्य आहे. जगातल्या कोणत्याही माणसासाठी जगणे हे अशक्य आहे, परंतु ख्रिस्तासाठी जगणे हे सहज शक्य आहे. कारण ख्रिस्त आमच्याकडून दुसरं काहीच मागत नाही. ख्रिस्त आम्हाला म्हणतच नाही मला पैसे द्या, मला तुमच्या जमिनी द्या, मला तुमचं मोठपण, तुमचं काय जे आहे ते द्या. प्रभू येशू ख्रिस्त काहीच मागत नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे माझं श्रेष्ठत्व जपा. होय बापा, आमच्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व प्रस्थापित होऊ दे. त्यासाठी तो पवित्र आत्मा आम्हाला दे. पवित्र आत्मा प्राप्त झाल्याचं चिन्हच ते आहे की त्या व्यक्तीच्या जीवनात ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व स्पष्टपणे दिसून येते.
केवळ प्रभूजी प्रभूजी म्हणण्यात ते श्रेष्ठत्व नसावं, तर त्याच्या आज्ञा पाळण्यात ते श्रेष्ठत्व असावं, त्याला प्राधान्य देण्यात ते श्रेष्ठत्व दिसावं. प्रभू, आज पुन्हा एकदा आम्ही आमचा आत्मा जीव शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत आणि हे बापा परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत की तू आम्हाला अशा प्रकारे ख्रिस्तासाठी बापा परमेश्वरा जगणारा आत्मा दे. प्रभू, आम्ही तुझ्या स्वाधीनाधीन आहोत, आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. या संपूर्ण लॉकडाऊनच्या दिवसामध्ये येतपर्यंत तू आमचं सहाय्य केलंस, आम्हाला सांभाळलंस, आम्हाला तुझी कृपा दया अनुग्रह दिलास. बापा, आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो, आमचं आरोग्य तू राखलंस. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. आता हे बापा परमेश्वरा, मी मागत आहे, ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या घरात तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य भर. आणि बापा परमेश्वरा, प्रत्येकासाठी तू अद्भुते आणि चमत्कार करणारा देव आहेस, हा विश्वास दे. सहाय्य कर बाबा, सहाय्य. घनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणून आमचे स्वर्गीय बापा, आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागत आहोत आणि आता मेंढरांचा मान मेंढरा आपला प्रभू श्री ख्रिस्त त्याची कृपा, देवबापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू श्री ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना जीणे सरो हे चिंतनी, देहाची जो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.